मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो वेगवेगळ्या खूप जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 19 तारखेपासून पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होत आहे आणि काही विभागांनी या ठिकाणी वेळापत्रक देखील जाहीर केलेले आहे। जसे की SRPF गट क्रमांक 5 दौंडने वेळापत्रक जाहीर केलेले आहे। 19 तारखेपासून सुरू होत आहे, काहींचे 22 तारखेपासून, अशा प्रकारे वेगवेगळे सुरू होत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक जिल्ह्याची अपडेट आहे, असे खूप जिल्ह्यांची सुरुवात होत आहे। बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार, तर त्याच्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचं हे वेळापत्रक आलेले आहे। तुम्ही बघू शकता नंदुरबार दिनांक 7/6/2024 ला म्हणजे 7 तारखेला हे वेळापत्रक परिपत्रक तयार करण्यात आलेलं आहे, परंतु 10 तारखेला काल हे प्रसिद्ध केलेले आहे। तर संदर्भ बघू शकता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडील प्रथम पत्र क्रमांक बघू शकता हे या ठिकाणी माहिती 2022-23 ही 2022-23 ची भरती असल्यामुळे हे आहे। त्याच्यानंतर विषय बघू शकता पोलीस भरती 2022-23 चे वेळापत्रकाबाबत या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। तर तुम्ही नीट बघून घ्यायचं आहे। बघू शकता उपरोक्त संदर्भ व विषयांस अनुसरून सविनय सादर करण्यात येते की नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडील बघू शकता सन 2022 व सन 2023 मधील पोलीस भरती संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण बघू शकता 151 पदांकरिता बघू शकता 19/6/2024 पासून, कधी तर बघू शकता 19/6/2024 पासून पोलीस भरती 2022-23 नियोजित करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सदर पोलीस भरती 2022-23 करिता एकूण बघू शकता किती अर्ज आलेले आहेत, तर 8,617 अर्ज आलेले आहे। उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी आवेदन अर्ज भरलेले आहे। पोलीस भरती 2022-23 करिता एकूण बघू शकता 8,617 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने डबल लाईन झालेले आहे त्यांच्याकडून पद्धतीने भरलेले आवेदन अर्जानुसार बघू शकता दिनांक 19/6 पासून उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरिता खालील नमूद वेळापत्रक निश्चित केलेले आहे। परंतु या ठिकाणी उमेदवारांच्या याद्या अजून जाहीर केलेल्या नाही, परंतु या ठिकाणी वेळापत्रक कसे असणार आहे तुम्ही बघू शकता घटकाचे नाव, पद, उमेदवार संख्या, शारीरिक चाचणी दिनांक, शारीरिक चाचणी वेळ, शारीरिक चाचणीचे ठिकाण आणि महिला किंवा पुरुष या ठिकाणी दिलेले आहे आणि या ठिकाणी ऑदर दिलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता घटकाचे नाव पोलीस अधीक्षक नंदुरबार हा एक घटक झाला। त्याच्यानंतर पोलीस शिपाई, सर्व पोलीस शिपाईचे हे पदे असणार आहे। पहिल्या दिवशी या ठिकाणी उमेदवार 19 तारखेला 500, 20 तारखेला 500, 21 तारखेला 700 आणि 22 तारखेला 700 अशा प्रकारे आहे। वेळ आहे सकाळची बघू शकता 5 वाजता, देखील चारही दिवशी या ठिकाणी 5 वाजता आहे आणि हे पुरुषांचे पहिले वेळापत्रक आहे, महिलांचे नंतर येईल। आणि ठिकाण खूप महत्त्वाचे आहे, पोलीस मुख्यालय बघू शकता कवायत मैदान, पोलीस मुख्यालय कवायत मैदान, टोकर तलाव रोड या ठिकाणी नंदुरबार आणि हा पिनकोड अशा प्रकारे दिलेला आहे। सर्व पुरुष असणार आहे, महिलांचे वेळापत्रक नंतर येईल। अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेळापत्रक जाहीर होत आहे आणि जवळजवळ सर्व या ठिकाणी जिल्ह्यांचे 19 तारखेला फिक्स झालेले आहे। आणि काही मुलांचा एकच प्रश्न आहे की पोलीस भरतीचे या ठिकाणी हॉल तिकीट कधी येईल, तर या ठिकाणी येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये हॉल तिकीट म्हणजे मैदानी चाचणीच्या 4 ते 5 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट आलेले तुम्हाला बघायला भेटतील। आणि मुलांचा दुसरा एक गैरसमज आहे की या ठिकाणी पाऊस चालू होतो, काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चालू आहे, ग्राउंड कसे होईल, तर या ठिकाणी त्याची चिंता तुम्ही जास्त करू नका। काही बऱ्याच इथून मागच्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी देखील खूप जिल्ह्यांचे ग्राउंड बिना पावसामुळे या ठिकाणी ग्राउंडवर झालेले आहे, परंतु यावर्षी खूप जिल्ह्यांनी या ठिकाणी 1600 मीटर किंवा मुलांसाठी 1600 मीटर आणि मुलींसाठी 800 मीटर हे ग्राउंड रोडवरती घेण्याचे नियोजित केलेले आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका। तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।